नवी मुंबई पोलीस दलातील पोलीस आयुक्त, सहआयुक्त आणि उपायुक्तांची बदली न झाल्यानं खळबळ उडालेली आहे। पोलीस उपायुक्त अमित काळे हे गेल्या 40 महिन्यांपासून कार्यरत आहेत, तर पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांना सुद्धा नवी मुंबई पोलीस दलामध्ये 3.5 वर्ष पूर्ण झालेली आहेत, तरी देखील त्यांची बदली झालेली नाही। सहपोलीस आयुक्त दीपक साकोरे हे याच ठिकाणी प्रमोशन नंतर पुन्हा नियुक्त झाल्यानं सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत। अमित काळे हे वादग्रस्त ठरलेले अधिकारी आहेत, तर पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्या ऑर्डरली सुनील पोतेकरमुळे ते चर्चेत आहेत। सहपोलीस आयुक्त दीपक साकोरेंची पत्नी मंत्रिमंडळात मंत्री असल्यानं त्यांची बदली झाली नसल्याची सगळीकडे चर्चा सुरू आहे। नवी मुंबई पोलीस दलातील पोलीस हे मंत्री गणेश नाईक यांना विश्वासात घेत नसल्याची बाब सुद्धा समोर आलेली आहे। याच संदर्भात आम्ही काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांची काही वेळापूर्वी प्रतिक्रिया जाणून घेतली। विजय वडेट्टीवार नेमकं काय म्हणतायत ऐकूया। नवी मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अवैध धंदे आणि त्यातून होणारी वसुली, आता ही वसुली प्रचंड मोठ्या प्रमाणात आहे। ती कुठपर्यंत जाते आहे हे बिना पुराव्यानं बोलणं कधी नाही, पण नवी मुंबईमध्ये दर महिन्याला किमान 25 कोटी रुपये उकळले जातात। ते पैसे कोणाच्या खिशात जातात, किती लोक वाटून घेतात, हे जर गव्हर्नमेंटने एखादी मला वाटतं कमिटी नेमून या सगळ्यांचं जर हप्ते वसुली होणारे धंद्याची जर गोळाबेरीज केली तर आकडा प्रचंड मोठा होईल। म्हणजे वर्षाला 250-300 कोटी रुपये वसूल केले जातात। हे आता मोकळं मैदानच आहे ते नवी मुंबई, म्हणजे गुन्हेगारांसाठी, अवैध धंद्यांसाठी, डान्स बारसाठी, गुटख्यासाठी, ड्रग्ससाठी सगळे खुलेआम चाललेलं आहे। तर त्यात हप्ते घेणं आणि त्याला मुकसंमती देणं एवढंच काय ते सगळं चाललेलं आहे। राहिला बदलीचा विषय, प्रशासकीय बदली होत असताना, त्याला उद्या असताना एखाद्याला एक अधिकाऱ्याला आपण चांगला अधिकारी म्हणून 6 महिन्याची मुदतवाढ देतो, पण सर्व तिकडच्या लोकांना मुदतवाढ देणं, तर यामध्ये 100% सांगतो की स्थानिक नेते यांचा आशीर्वाद असल्याशिवाय, आता मोठे नेते स्थानिक आहेत त्यांचा आशीर्वाद आहे। आणि याच संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत। आपले प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे सध्या आपल्या सोबत आहेत। चंद्रशेखर, नवी मुंबईतल्या या 3 वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बदली, निकष जे आहेत बदलीचे त्या निकषांनंतर सुद्धा अजूनही झालेली नाही आणि या मागे अनेक कारणं असल्याचं बोललं जात आहे। शिवाय अनेक अवैध धंदे नवी मुंबईमध्ये अजूनही सर्रासपणे सुरू आहेत। या अवैध धंद्यांकडे पोलिसांचंच दुर्लक्ष होत असल्याचा दावा देखील होतोय। चंद्रशेखर, एकीकडे हे बदलीचं प्रकरण आणि अवैध धंद्यांकडे होणारं सोयीस्कर दुर्लक्ष, दोन्ही विषयी काय सांगता येईल? अजिंक्य, खरं तर नवी मुंबईमध्ये जे पोलीस आयुक्त आहेत त्यांच्या संदर्भातला त्यांचा जो ऑर्डरली आहे सुनील पोतेकर यांच्याबाबतचा हा सगळ्यात महत्त्वाचा खुलासा तुम्हाला सांगतो की सुनील पोतेकर यांची जी नियुक्ती आहे ती मुंबई इथं आहे आणि पोतेकर खरं तर काम करतात नवी मुंबई इथं। खरं तर ऑर्डरली जे आहेत एखाद्या IPS अधिकाऱ्यांच्या ज्या गोष्टी असतात त्यांना मदत करण्याच्या, त्या मदत करण्याच्या गोष्टी केल्या पाहिजेत। त्यांना इतर ज्या बैठकी असतात मोठ्या गृह विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची जी बैठक असते त्या बैठकीमध्ये थेट पोतेकर घुसतात। खरं तर या सगळ्या बैठकीची टिपण सुद्धा ते लिहून घेतात। त्यांच्यानंतर सगळं नवी मुंबई पोलीस आयुक्तालयामध्ये पोतेकर यांचं नाव फार मोठं याच्यामध्ये आहे, कारण सुनील पोतेकर हे नेमके कोण आहेत यांची खरी चौकशी होणं फार गरजेचं आहे। कारण जे पोलीस आयुक्त आहेत त्यांचा हा सुनील पोतेकर माणूस असल्याचं सांगितलं जात आहे आणि या सुनील पोतेकरांची चौकशी करून येणे, त्यांच्यावरती सगळ्यात अगोदर कारवाई करणं गरजेचं आहे। राहिला प्रश्न यांच्या बदलीचा, करता यांच्या बदलीचा निकष संपलेला आहे। अमित काळे असो, त्याचबरोबर पोलीस आयुक्त जे आहेत नवी मुंबईचे ते, त्याचबरोबर सहआयुक्त दीपक साकोरे, तिन्ही वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे कालावधी जो आहे तो संपलेला आहे। तर या संपलेल्या कालावधीत सुद्धा हे त्याच ठिकाणी ठाण मांडून आहेत। त्यांचं त्या ठिकाणी नेमकं काय घडलंय हा एक संशोधनाचा विषय आहे। 3.5 वर्ष यांच्या कालावधीला झालेले आहेत। खरं तर 2 वर्षाचा क्रायटेरिया पोलीस दलामध्ये आहे, बदलीचा क्रायटेरिया 2 वर्षाचा असताना 3.5 वर्ष त्या ठिकाणी काम करत आहेत। सुनील पोतेकर सारखा जो पोलीस हवालदार आहे त्याला सोबत घेऊन काम करत आहेत। खरं तर या सगळ्या गोष्टीची चौकशीची मागणी आता नागरिक करताना दिसत आहेत। त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर नवी मुंबईमध्ये ज्या प्रमाणात डान्स बार आहेत, त्याचबरोबर हुक्का पार्लर त्या मोठ्या पद्धतीने त्या ठिकाणी चोरून चालू आहेत, त्याचबरोबर
नावाशिवाय इथल्या ज्या बंदरवरती विदेशातून जे साहित्य येतं मौल्यवान साहित्य, त्या साहित्याची त्या ठिकाणाहून तस्करी केली जाते आणि तितक्याच वजनाचं दगड त्याच्यामध्ये ठेवलं जातं. तर अमित काळे जे आहेत नवी मुंबईचे पोलीस उपायुक्त, यांच्यावर सुद्धा अनेक आरोप या पूर्वी देखील झाले, त्यांच्या चौकशा झालेल्या आहेत. तर त्यांची बदली होणं अपेक्षित आहे, पण यांच्या बदल्या होत नाहीत. तर हे फार गृह विभागाचं खरं तर अपयश म्हणावं लागेल, कारण जे कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी आहेत त्यांच्या बदल्या केल्या जातात. तुकाराम मुंढे सारखे जे IAS अधिकारी आहेत त्यांची 24 वेळा बदली होती, परंतु अशा अधिकाऱ्यांना 3-3.5 वर्ष तिथं का ठेवलं जातं, हा सगळ्यात महत्वाचा सवाल आहे अजिंक्य. बिलकुल. आणि या प्रश्नांची उत्तरं मिळणं खरं तर अपेक्षित आहे आणि ही उत्तरं मिळत नाहीयेत. त्यामुळं कुठेतरी आता याबद्दलची चर्चा देखील सुरू आहे की ही उत्तरं नेमकी केव्हा मिळणार आहे. चंद्रशेखर, धन्यवाद. आपण ही जी माहिती दिली त्याबद्दल आणि या संदर्भातल्या अपडेट्स तुमच्याकडनं घेतच राहू. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.